नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मस्त अशी मुलांच्या आवडीची रेसिपी पाहणार आहात आपण. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी मी रेसिपीचं नाव सांगते. रेसिपीचं नाव आहे आपल्याला व्हेज बर्गर बनवायचं आहे. व्हेज बर्गर म्हटल्यावरती तोंडाला पाणी सुटतंच. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. व्हेज बर्गर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाट्याची टिक्की बनवायची आहे आपल्याला. बटाटा मी उकडून घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि हा गोल चिरून घेतला आहे मी कांदा, गोल चिरून टोमॅटो घेतलेला आहे, रवा, ही आहे धना पावडर, लाल मिर्च पावडर, चाट मसाला, मीठ, जिरा पावडर आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. हे आहे आणि हे आहे तंदुरी मेयोनीज, हे आहे व्हेज मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि बर्गर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बन, चीज स्लाइस आणि बटर. सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटा किसून घेऊया. बटाट्याला मॅशरने मॅश सुद्धा करू शकतो आपण, पण मी किसून घेतेय. बटाटा किसून घेतलाय मी, त्यामध्ये कांदा टाकणार आहे. त्यानंतर टाकणार आहे धना पावडर, लाल तिखट, चाट मसाला, जिरा पावडर आणि हे ब्रेड क्रम्स आणि मीठ. आता हे आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचंय. हे पहा, बटाटा तयार करून घेतलाय मी व्यवस्थित. आता ह्याच्या टिक्क्या बनवायच्यात आपल्याला. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता मी, गरम झालाय. आपण त्यामध्ये बटर टाकून घेऊया. टिक्की बनवती आता मी. हे पहा, अशी टिक्की बनवून घेतली आहे मी. ती मी आता रव्यामध्ये रवा लावून घेणार आहे टिक्कीला, म्हणजे टिक्की क्रिस्पी होते. मध्ये ठेवतीये. ही दुसऱ्या टिक्कीला रवा लावून घेतीये. मी बनवतेय मस्तपैकी व्हेज बर्गर. आवडतो ना तुला? हा, खूप. तर मग चल आपण बनवूया आणि मस्तपैकी खा आणि कसं झालंय सांग. हा, ठीक आहे. आपली टिक्की तयार होतीये, तोपर्यंत आपण बर्गरला लावण्यासाठी जो सॉस आहे तो तयार करून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो सॉस टाकूया. त्यानंतर व्हेज मेयोनीज, त्यानंतर टाकूया तंदुरी मेयोनीज. आता हे आपण मिक्स करून घेऊया.
हे बघा, आपली टिक्की मस्त अशी रेडी झालेली आहे. आता आपण बन कापून घेऊया. बन कापून घेतेय मी. हे पहा, अशा प्रकारे कापून घ्यायचे. बन जो मी कापून घेतला होता तो मी थोडासा गरम करून घेतेय. पॅनला बटर लावते. हे पहा, बन मी भाजून घेतलाय. आता मी त्याला सॉस लावतीये. सॉस लावून घेतलाय मी. त्यानंतर टिक्की ठेवणार आहे. टिक्कीलाही थोडासा सॉस लावून घेणार आहे. आता चीज स्लाइस ठेवतीये. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो. वरनं थोडासा चाट मसाला टाकतीये. आणि हा बन लावून घेऊया. आपला बर्गर थोडा 1-2 मिनिटं मी पॅनवर ठेवणार आहे गरम करायला. हे पहा, मस्त असा बर्गर तयार आहे. पाहू शकता तुम्ही. दाखवते तुम्हाला. हा बर्गर मी क्रिशाला टेस्ट करायला देते. बघू कसं झालंय. क्रिशा, खूप छान झालाय. नक्की करून पहा आणि कमेंट मध्ये सांगा कसं झालंय ते. माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.